नांदेड जिल्ह्यातून एक मोठी आणि शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाशी निगडीत बातमी समोर येत आहे। आज नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे पालकमंत्री अतुल सावे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीत जिल्ह्यातील विविध विकास कामांसह शेतकऱ्यांच्या गंभीर समस्यांवरही चर्चा झाली। या बैठकीनंतर काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना जिल्ह्यातील कृषी विभागाच्या कारभारावर आणि बोगस खत बियाणे विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाईचे संकेत दिले आहेत। कृषी विभागातील अधिकारी बोगस कंपन्यांना पाठीशी घालत असतील तर लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही कृषी अधिकाऱ्यांना कारवाई करण्यास भाग पाडू असा सज्जड दमही त्यांनी दिलाय। त्यांच्याशी संवाद साधलाय नांदेडवरून आमचे प्रतिनिधी पवन जगदंबार यांनी। नाही आज त्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये कृषी विभागावरही सखोल चौकशी झालेली आहे। बोगस बियाणे मोठ्या प्रमाणात आढळत आहेत। खत आहे, खतामध्ये रेतीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आढळत आहे आणि पावसामुळं शेतकरी परेशान आहे। मोठा स्पेल त्या ठिकाणी पावसाचा असल्यामुळं पेरलेलं बियाणं उगवत नाहीये। तर त्या ठिकाणी DPDC मधून शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी जर वेळ आली तर त्या ठिकाणी DPDC असेल का सरकारच्या वतीने निधी उपलब्ध करून देण्यासंदर्भातही या बैठकीमध्ये आम्ही त्या ठिकाणी चर्चा केली। निश्चितच जे बोगस कंपन्या आहेत त्याच्यावरची चौकशी करावी, बियाण्याचे स्लॉट त्यांनी तपासावा आणि जिथं असे प्रकार आढळत असतील, बोगस बियाणे उगवत नसतील तर त्या ठिकाणी ब्लॅकलिस्टेड करून त्यांच्यावर फौजदारी दाखल करावी असं आमची मागणी आहे। निश्चितच जर होत नसेल तर आम्ही त्या ठिकाणी कारवाई करण्यास आम्ही त्या ठिकाणी लोकप्रतिनिधींना भाग पाडू।